ऑफिसमध्ये काम करणारी प्रत्येक व्यक्ती रोज सकाळी घर सोडते ते संध्याकाळी काम उरकूनच घराकडे परत येते। ऑफिसमध्ये 8 ते 9 तास काम केल्यानंतर संध्याकाळी रस्त्यावरील ट्रॉफिक, तर ट्रेन, बसला गर्दी या सर्व गोष्टींचा सामना करून घरी जाईपर्यंत खूप वेळ निघून जातो। अशा वेळी येता येता जेवढी कामं शक्य होतील तेवढी करून घेण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करताना दिसून येतो। तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे। व्हिडिओत एका महिलेनं ट्रॅफिकचा उपयोग तिच्या वैयक्तिक काम करण्यासाठी केला आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। व्हायरल व्हिडिओत रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झालेली दिसून येते। या दरम्यान एका अज्ञात व्यक्तीची नजर एका महिलेकडे जाते। या ट्रॅफिकमध्ये एक महिला तिच्या दुचाकीजवळ उभी असते। ट्रॅफिकमध्ये उभं राहून वेळ वाया जात असल्याने महिला तिच्या दुचाकीवर मटर सोलण्यास सुरुवात करते। हे पाहून अज्ञात व्यक्ती थक्क होतो आणि या दृश्याचा एक व्हिडिओ ती तिच्या कॅमेऱ्यामध्ये शूट करते। तुम्ही सुद्धा बघा हा व्हायरल व्हिडिओ। तुम्ही अनेकदा पाहिला असेल की ट्रेनमध्ये काही महिला भाजी निवडताना दिसतात, जेणेकरून घरी स्वयंपाक करताना त्यांचं थोडंसं काम कमी होऊन जाईल। पण ज्यांच्याकडे वैयक्तिक गाडी असते त्यांना ट्रॅफिकचा सामना करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो। तर या व्हिडिओत सुद्धा असंच पाहायला मिळालं आहे। ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर वेळ वाया जाऊ नये म्हणून एक महिला दुचाकीच्या सीटवर वाटाणे सोलताना दिसून आली। व्हायरल व्हिडिओ पाहून महिला आपला वेळ वाचवण्यासाठी रस्त्यावर हे काम करत असल्याचे स्पष्ट होत आहे। सोशल मीडियावर हा व्हिडिओ @घंटा इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे। तसेच या व्हिडिओवर आई शेवटी आईच असते असं मजकूर लिहिण्यात आला आहे। व्हिडिओ पाहून नेटकरी महिलेकडून वेळेचा योग्य वापर करायला शिका असे कमेंट करताना व महिलेचे विविध शब्दांत कौतुक करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत।